पुढची महत्त्वाची बातमी बघूया। VSR कंपनीचे मालक VK सिंग आणि रोहित सिंग यांची पुण्यातल्या CID कार्यालयात चौकशी सुरू झालेली आहे। जय पवार यांनी रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता, ज्यात ते पायलटच्या शेजारी झोपल्याचं पाहायला मिळालं होतं। या व्हिडिओनंतर VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर टीका झाली आणि चौकशीची मागणी देखील करण्यात आली। याआधीही दिवंगत नेते अजित पवारांच्या अपघातानंतर VSR कंपनीबाबत आमदार रोहित पवार यांनी सातत्यानं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले। त्यामुळे ही चौकशी विमान अपघात प्रकरणी महत्त्वाची मानली जात असून कंपनीच्या मालकांना अटक व्हावी अशी मागणी सुद्धा आता केली जाते। VSR कंपनीच्या मालकांची चौकशी सुरू। अजित पवार विमान अपघात प्रकरणी अधिक खुलासे होणार। कंपनीचे मालक आणि संचालकांना अटक करण्याची मागणी। 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले होते। दरम्यान बारामतीजवळ लँडिंग करताना त्यांचं विमान कोसळून भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत अजित पवारांसह चौघांचा मृत्यू झाला। या घटनेला आता 1 महिना उलटला असला तरी अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाहीये। आमदार रोहित पवार यांनी सातत्यानं या प्रकरणात पुरावे आणि खुलासे करत घातपाताचा संशय व्यक्त केला। या घातपातात VSR कंपनीच्या मालकाचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। चौकशीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशन तसेच CID कार्यालयासमोर आंदोलनही केलं होतं। त्यानंतर अखेर VSR कंपनीचे मालक VK सिंग आणि रोहित सिंग यांना CIDनं चौकशीसाठी बोलावून त्यांची चौकशी सुरू केली आहे। DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे। त्याच्याबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे। एरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे। आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो, याच्या मागे घातपात हा विषय आहे, त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे। CIDच्या तपासाला 1 महिना होऊन गेलाय। त्यांना खूप आधी चौकशीसाठी बोलवायला पाहिजे होतं। जे पुरावे आमच्या समोर येत आहेत ते आम्ही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश मिळेल असं वाटतं। ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती असं सांगत VSR कंपनीच्या सर्व विमानांना ग्राउंड केलं पाहिजे अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली आहे। आज पण आमची मागणी आहे की VSRचे फक्त लेअर जेट 4 नाही पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजे। त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि चौकशी ही पारदर्शकपणे लवकरात लवकर पार पाडली पाहिजे। ही आमची सगळ्यांची, बारामतीकरांची, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची ही इच्छा आहे। अजितदादांच्या विमान अपघातात वापरलेल्या विमान कंपनीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येते। कंपनीच्या मालकांना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे। आमच्या मागणीनुसार या VSR कंपनीचे मालक संचालक असलेल्या VK सिंग यांना आज ताब्यात घेऊन अरेस्ट करून त्याच्या संदर्भातली माहिती लोकांपुढे, जनतेपुढे आणणं आवश्यक होतं। मला असं वाटतं की CIDने आज स्पष्टपणे याच्या संदर्भातली काय भूमिका आहे सांगायला पाहिजे होती आणि आमची मागणी होती की VK सिंगला आज अरेस्ट करून त्याची सगळी माहिती, अन्य कंपन्यांच्या मालकांना जसं पकडलं होतं, त्यांचं जसं अरेस्ट केलं होतं तसं करावं। दरम्यान अजित पवार विमान अपघात प्रकरणातील ही चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या तपासातून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।